नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संघर्ष युवा संघटनेच्या माध्यमातून स्मशानभूमीची देखरेख केली जाते। महाशिवरात्रीच्या निमित्ताने स्मशानभूमीतील शंकराच्या मूर्तीला दही दुधाने अभिषेक करण्यात आला। नांदगाव खंडेश्वर येथील संघर्ष युवा संघटनेच्या वतीने गेल्या 2 वर्षांपासून खंडेश्वरातील स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। ही स्मशानभूमी अत्यंत पडीत झाली होती व अनेक समस्यांनी ग्रासली होती। हा परिसर काटेरी झुडपांनी वेढलेला होता। या परिसराची स्वच्छता केली व परिसरामध्ये 200 झाडे लावण्यात आली, त्यामुळे हा परिसर उद्यानासारखा झाला आहे। या परिसरातील सभामंडप व तार कंपाऊंड कलरिंग लोकवर्गणीतून करण्यात आला आहे। इतकंच नाही तर 90 व्यक्ती महिन्याला 50 रुपये देतात व जमा झालेल्या पैशातून स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण करण्यात येत आहे। या परिसरामध्ये लोकवर्गणीतून भगवान शंकराच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे। भगवान शंकर हे मृत्युंजय असून त्यांचा रहिवास नेहमी स्मशानामध्ये राहिला आहे। आपल्या गणांसह स्मशानामध्ये रमणाऱ्या शंकराच्या मूर्तीची येथे प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे। महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराच्या मूर्तीचा दही व दुधाने अभिषेक करण्यात आला। यावेळी संघर्ष युवक संघटनेचे सदस्य उपस्थित होते। युवा संघटनेच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून लोकवर्गणीच्या माध्यमातून संघर्ष युवा संघटनेच्या द्वारा तसेच जनतेच्या सहकार्याने मासिक 50 रुपये वर्गणी गोळा करून त्यामधून जनहिताचे कामं व सौंदर्यीकरणाचे कामं या माध्यमातून करण्यात येत आहे आणि एक चांगला उपक्रम आणि लोकांच्या सहकार्याने हे सर्व आम्ही करू शकलो आहे। आणि याच्यानंतर सुद्धा या ठिकाणी एखादं गार्डन असेल असे आमचे प्रयत्न करू आणि हे सर्व जनतेच्या माध्यमातून होत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणाला जर समजा दसऱ्याचा वगैरे जर काही कार्यक्रम करायचा असेल तर विविध सामाजिक उपक्रमाच्या द्वारे या ठिकाणी आपण देणगी स्वरूपात सुद्धा देऊ शकतो। तुमच्या 1-1 रुपयाचा या ठिकाणी आम्ही हिशोब सादर करतो आणि या ठिकाणी पाईपपासून मूर्तीपासून तर सर्व वस्तू लोकवर्गणीच्या माध्यमातून आणि पारदर्शकपणे आम्ही हा उपक्रम राबवण्याचा एक संकल्प केलेला आहे आणि हा भविष्यात 100% यशस्वी होईल, ते फक्त जनतेच्या सहकार्याने। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वा लाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।